नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या यं आणि त्यों या कथासंग्रहातली कथा सध्या माझा वेळ अगदी मजेत जातोय. ऐकूया. नवकाव्यात टिंबांना, खरं म्हणजे शून्यांना किंवा सुन्नांना जितकं महत्त्व आहे, नेमकं तितकंच महत्त्व माझ्या आयुष्यात प्रश्नचिन्हांना आहे. लहान मुलांना बागुलबुवानं भेडसवावं त्याप्रमाणे अनेक प्रश्न मला वर्षोगणती सारखे भेडसावत आहेत. अगदी लोकल गाडीत शिरल्याबरोबर माझ्या बाजूचाच पंखा नेमका नादुरुस्त का ठरावा या प्रश्नापासून ते आपण का जन्मलो आणि आपल्या जीवनाचा उद्देश काय यासारख्या आध्यात्मिक प्रश्नांपर्यंत झाडून सगळी प्रश्नचिन्ह मला गेली कित्येक वर्ष सारखी सतावत आहेत. या प्रश्नचिन्हांची संख्या अगणित आहे आणि त्यांची उत्तरं अद्याप सापडायचीच आहेत. पण गेल्या पंधरवड्यात माझ्या डोक्यात ठाण मांडून बसलेल्या असंख्य प्रश्नचिन्हातलं एक प्रश्नचिन्ह गळून पडलंय. डोळे बांधून फळ्यावरच्या गणितांची उत्तरं श्रोत्यांच्या गळ्यात बांधणाऱ्या जादूगाराच्या सफाईने मी त्या विशिष्ट प्रश्नाचं उत्तर शोधून काढलंय. तुम्ही म्हणाल, ज्याचं उत्तर तुम्हाला सापडलं तो मूळ प्रश्न तरी कुठला? सांगतो. मला पडलेल्या असंख्य प्रश्नांपैकी मिनिटा नव्हे, सेकंदाला भेडसावणारा हा एक प्रश्न म्हणजे आपला वेळ कसा घालवावा. हा माझा वेळ काही केल्या जात नसे. रविवार किंवा सुट्टीचा दिवस आला की माझ्या पोटातच एकदम गोळा उठायचा. सबंध रविवार मी कसा काय घालवणार हा प्रश्न माझ्या समोर उभा राहायचा. रविवारच का, इतर दिवशी सुद्धा मला हाच प्रश्न सदोदित पडलेला असायचा. तुम्हाला वाटेल की हा माणूस बेकार असावा, निरुद्योगी असावा, पण नाही. सॅमसन अँड डिलायला या गंजी फ्रॉक बनवणाऱ्या कंपनीच्या अकाउंट्स ऑफिसमध्ये मी सर्व्हिसला आहे. पण तिथे सुद्धा 10:30 ते 5:30 हा वेळ कसा काढायचा हा माझ्या पुढे प्रश्न असतोच. तसं पाहिलं तर आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांचा वेळ तसा बरा जातो. मिस लाखानीचा सबंध दिवस ओठ रंगवण्यात आणि स्वतःच्या डोक्यावरच्या केसांचा जिरेटोप चाचपडण्यात जातो. भोरकर आल्यापासून दात कोरत बसतो आणि पळसुले उठसूट धोत्राचं टोक नाकात घालून शिंका काढत बसतात. ते एक असो, पण माझं मात्र असल्या गोष्टीत बिलकुल मन लागत नाही. माझा वेळ काही केल्या जात नाही. वेळ जाण्यासाठी काय करावं अशा शीर्षकाची एक जाहिरात देखील मी एकदा एका दैनिकात झळकावून टाकली होती. तर सांगायचा मुद्दा असा की सध्या वेळ कसा घालवायचा या प्रश्नापासून मी अगदी मुक्त आहे. सध्या माझा वेळ बरा जातो, म्हणजे अगदी मजेत जातो. पण वेळ घालवण्याच्या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं तरी कसं आणि कुठे? तेच तर सांगतोय ना. म्हणजे त्याचं असं झालं, एक दिवशी सकाळी मी केवळ वेळ घालवण्यासाठी स्वतःची दाढी घोटत आरशासमोर उभा होतो. एवढ्यात आमच्या शेजारचे लेखक, म्हणजे तसं ते स्वतःला समजतात, घारू अण्णा कुरुंदवाडकर माझ्या घरात प्रवेश करते झाले आणि मला प्रेमळ हाक मारून म्हणाले, काय पंडितराव, कशी काय आहे तुमची तब्येत? सकाळी उठल्या माझ्या तब्येतीची विचारपूस सुरू झालेली बघून मी सावध झालो आणि घारू अण्णांच्याकडे बघून विषण्ण स्वरात म्हणालो, तसं ठीक आहे, पण म्हणजे? माझ्या अनपेक्षित उत्तरानं घारू अण्णा चमकले. म्हणजे माझ्याच तब्येतीबद्दल विचारलं ना? हो, म्हणजे माझ्या गुगलीने घारू अण्णांचा त्रिफळा उडालेला होता. तशी बरी आहे माझी तब्येत, पण काय झालंय, काल रात्रीपासून जरा बिघडली आहे तब्येत. नाक जरासं चोंदलंय, डोळे जळजळत आहेत, घसा खवखवतोय आणि कान
म्हणजे आज दांडी मारणार वाटतं तुम्ही. निराशेच्या सुरात घारो अण्णा उत्तरले. छे छे, कामाला जाणारच आहे मी, कामाला जाणार आहे. अहो इथे बसून आराम करायचा तो तिथे जाऊन करीन काय. पण तुम्ही तब्येतीचं काढलं ना म्हणून जरा विस्तारानं सांगतो. तर माझे कान. मी पुन्हा कानाकडे वळलोय बघून गारवांना हादरले आणि घाईघाईत म्हणाले, हे बघा ऑफिसला जाणार असाल तर माझं एक छोटं काम कराल ना पंडितराव. काय नवीन गोष्ट लिहिली आहे मी आजच, पोस्टात रजिस्टरनं पाठवायची ती. अहो पण माझं ऑफिस तुमचं आहे कोर्टात, वाटेतच आहे GPO. जरा लवकर जा, करून टाका ना रजिस्टर. काय बरं ठीक आहे. अच्छा मग थँक्स बरं का. काय करा, जाताना आमच्या खिडकीतून डोकवून जा, तोपर्यंत मी पाकिट तयार करतो बरं का. असं म्हणून ते घाईघाईत निघूनही गेले. गारवांना कुरुंदवाडकर हे रक्तानं लिहिणारे हाडाचे लेखक आहेत. फारशी प्रसिद्धी लाभलेली नसली तरी वर्तमानपत्रांच्या वाचकांच्या पत्रांच्या सदरात वादावादीच्या खळबळ उडवून देणाऱ्या मथळ्यांवर पत्र लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कथा मात्र साभार परत आलेल्या मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यात बरं का. मागे एकदा त्यांची एक कथा छापून आली एका मासिकात आणि पुढच्या महिन्यात ते मासिक बंदही पडलं. हे आता सांगायला हरकत नाही. पण गेल्या महिन्यापासून ना माझ्याही डोक्यात एक कथानक खेळतंय. फक्त सुरुवात आणि शेवट सुचला की मी ती कल्पना घारो अण्णांना सांगून कथा लिहूनच घेणार आहे. शिवाय शेजाऱ्यावर प्रेम करावं, त्याला मदत करावी इत्यादी उदात्त विचार माझ्या नसानसात खेळत असल्यामुळे मी घारो अण्णांच्या ताज्या गोष्टीच्या पुडक्याचं रजिस्टर करायला एका पायावर तयार झालो. आंघोळ आणि जेवण उरकून कपडे करून मी लोकल गाडी पकडायला निघालो. जाताना घारो अण्णांच्या घरात शिरलो. ते आंघोळीला गेले होते. टेबलावर पडलेलं एक जाडसर लांबडं पाकिट उचलून मी मोठ्यांदा पुकारून म्हणालो, घारो अण्णा तुमची गोष्ट घेऊन जातो. हो वहिनी हेच ना ते पाकिट. खात्री करून घ्यावी म्हणून मी सौ ठमा काकूंना विचारलं. हो तेच. कमालीच्या तिरसट सुरात ठमा काकू उद्गारल्या आणि पाठोपाठ एक भांडं दाण दिशी मोठ्यांदा वाजलं. घारो अण्णांच्या नव्या कथेविषयीची प्रतिक्रिया त्यांच्या पहिल्याच वाचकानं भांडी आपटून व्यक्त केलेली बघताच त्या कथेच्या भवितव्याचीच मला खात्री पटली. मी पाकिट घेतलं, कामगिरीवर निघालो. बरोबर 9:45 वाजता मी GPOत पाऊल टाकलं. वास्तविक मी तसं आजवर अनेकदा GPOत गेलो आहे, हे दुसऱ्यांची कार्ड वगैरे टाकायला. मी सहसा कोणाला कधी पत्र पाठवायच्या भानगडीत पडत नाही. माझ्या परगावातल्या नातेवाईकांनीही मला पत्र पाठवण्यासंबंधात हीच समंजस भूमिका स्वीकारलेली आहे. ते पत्र वगैरे काही न पाठवता एकदम कुठल्याही क्षणी सहकुटुंब सहपरिवार आमच्या घरी येतात आणि आमचा पाहुणचार सोडतात. ते एक असो. सांगायचा मुद्दा असा की रजिस्टर करायची ही माझ्या आयुष्यातली पहिलीच खेप. मी पोस्टातल्या प्रवेशद्वारातनं आत गेलो. आत बऱ्याच खिडक्या होत्या. पुष्कळशा खिडक्यांसमोर मारुती शेपटी छाप रांगा लागलेल्या. एका खिडकीसमोर एकच गृहस्थ उभा होता. अजिबात गर्दी नसलेल्या या खिडकीकडे रांगातल्या लोकांचं कसं काय लक्ष गेलं नाही असा विचार करून मी पट्टदिशी पुढे झालो आणि चट्टदिशी त्या गृहस्थाच्या मागे उभा राहिलो. पण बराच वेळ झाला तरी तो गृहस्थ खिडकीसमोरून हाले ना. तेव्हा मला कसला तरी दुष्ट संशय येऊन मी पुढे बघितलं आणि काय सांगू, त्या खिडकीसमोर रांगच लागलेली नसल्याचा मला उलगडा झाला. उगाच एखाद्या अनोळखी माणसाशी रांग लावून गप्पा कोण मारणार. माझ्या समोर उभा असलेला माणूस आणि खिडकी मागचा कर्मचारी यांच्यात सुखदुःखाची बोलणी चाललेली होती. एवढ्यात त्या दोघांचंही माझ्याकडे लक्ष गेलं. अत्यंत चमत्कारिक चेहरा करत खिडकी मागच्या माणसाने मला विचारलं, काय हो इथे कशाला उभे तुम्ही? रजिस्टर करता. हातातलं पाकिट त्याच्या डोळ्यासमोर नाचवत मी उत्तरलो, इथं रजिस्टर करतात. तुम्हाला कोणी सांगितलं हे? नाही कोणी सांगितलं बिंगितलं नाही बरं का. मी प्रांजळपणे सत्य बोलून गेलो. मग कशाला उभे राहिलात? रजिस्टर करायला.
आणि मग आम्हा दोघात अशी काही प्रश्नोत्तरं झाली की शेवटी त्या ग्रहस्थाच्या प्रश्नाचं उत्तर रजिस्टर करण्यासाठी या शब्दातच मला द्यायला लागलं. त्यानंतर प्रश्न विचारायचं थांबून त्या दोघांनीही अशा काही विचित्र नजरेने मला आपाद मस्तक न्याहाळायला सुरुवात केली की मला एक वेगळाच संशय आला. शेवटी मी म्हटलं, इथं रजिस्टर करत नसतात का? छट. हो, तर केशवराव ते काय म्हणतात बरं का, तुम्हाला सांगतो, कोटवर चढलेला ढेकून टिचकीने उडवून द्यावा त्याप्रमाणे त्यांनी मला छट्ट करून उडवून लावलं आणि केशवराव नावाच्या कोणा एका माझ्या दृष्टीनं अज्ञात असलेल्या माणसाबद्दल तो त्या सद्ग्रस्ताशी बोलायला लागला. मग कुणीकडे करता तो रजिस्टर? पाठ्यपुस्तकातल्या एका धड्यातल्या कोळ्यासारखा मी पुन्हा एकवर प्रश्नाचं जाळं बांधायला लागलो. त्या तिकडे अशा अर्थाने दोघांनीही हातवारे केले. एकाने पश्चिमेकडे बोट दाखवलं होतं तर दुसऱ्याने पूर्वेकडे. त्यातले त्यात खिडकी मागच्या माणसापेक्षा बाहेर उभारून बोलत असलेल्या सज्जनाला पोस्टाची जास्त माहिती असावी असा विचार करून मी त्यांनी दर्शवलेल्या जागेच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला. आत्तापर्यंत मी इकडे तिकडे बराच हिंडलो होतो आणि प्रत्येक खिडकीवरची पाटी पाहून पुढं जायचं धोरण मी स्वीकारलेलं होतं. त्यामुळे मी कुणीतरी मुंबई बाहेरचा पाहुणा म्युझियम पाहावं म्हणून चुकून पोस्टात शिरलेला दिसतोय अशी रांगेत उभ्या असलेल्या माणसांची खात्री करून दिल्यानंतरही जेव्हा काही पत्ता लागेना तेव्हा मी सरळ एका खाकी कपड्यातल्या पोस्टमनला गाठून अर्जुन जसा श्रीकृष्णाला युद्धभूमीवर शरण गेला त्याप्रमाणे मी त्याच्यासमोर गुडघे टेकले. हे माझं नेहमीचं तंत्र आहे. कुठलीही कसलीही चौकशी करायची झाली की मी नेमका त्या क्षेत्रातल्या माणसाला गाठतो. अगदी सुरुवातीला कसलीही चौकशी करायची झाली की मी रस्त्यावरच्या चांभाराला गाठत होतो. पण पुढे पुढे त्या लोकांनी असहकार सुरू केला. शिवाय त्यांच्या हातातली शस्त्र बघून मी तो नाच सोडला. सध्या मात्र मी अगदी नेमक्या माणसाला गाठतो. लग्न कार्यालयाचा पत्ता विचारायचा असेल तर मी आधी भटजीला शोधून काढतो. स्मशानाचा पत्ता हवा असेल तर जवळपासच्या डॉक्टर वैद्यांसारख्या बड्या आसामीची भेट घेतो. तर सांगायची गोष्ट अशी की रजिस्टर कुठं करायचं याची चौकशी करण्यासाठी मी तिथल्याच एका पोस्टमनसारख्या दिसणाऱ्या माणसाला गाठलं आणि आदबीनी त्याला म्हटलं, माझं जरा काम आहे तुमच्याकडे. कसलं? प्रायव्हेट आहे का खाजगी आहे? नाही, प्रायव्हेटही नाही आहे, खाजगीही नाही आहे. मला जरा चौकशी करायची आहे. चौकशी ना, ती इन्क्वायरीत करा. माझं वाक्य अर्ध्यावर तोडत त्यांनी मला इन्क्वायरीत चौकशी करतात हे ज्ञानामृत पाजलं आणि तो तडकाफडकी माझ्या समोरून टाळला. त्यानंतर बराच वेळ मी इन्क्वायरी काउंटर कुठे आहे हो अशा अर्थाची चौकशी रूपी दवंडी पिटत हिंडलो. शेवटी एकदाची ती इन्क्वायरी सापडली. तिथे एक माणूस जांभया देत बसलेला होता. आश्चर्य म्हणजे इथेही गर्दी नव्हती. पोस्ट खात्यानं चौकशीसाठी एवढी मोठी खिडकी उघडली. इतकंच नाही तर तिथे जांभया देणारा जिवंत माणूस बसवला. तरीही त्याच्याकडून मदत घ्यायची जनतेला गरज भासू नये याबद्दल जनतेच्या स्वावलंबनाचं मला कौतुक वाटलं आणि स्वतःच्या अडाणी स्वभावाची त्याच वेळेला मला शरमही वाटली. मी त्याच्यासमोर उभा राहिलो पण बराच वेळ तो काही बोले ना. चौकशी खिडकी मागच्या माणसानं तरी समोरच्या माणसाची आपणहून चौकशी करावी अशी माझी रास्ता अपेक्षा होती. पण तो काही दाद देईना. शेवटी न राहून मी म्हणालो, अहो ते रजिस्टर. मला हाताने थांबवीत आणि जबडा वासून जांभई देत तो म्हणाला, थांबा हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. म्हणजे काय? ही चौकशीची खिडकी नव्हे. खिडकी चौकशीचीच आहे पण माणूस चौकशीचा नाहीये. माणूस या शब्दावर त्यांनी जोर दिला. म्हणजे अहो हे काय गौड बंगाल आहे? गौड नाही, बंगाल नाही. इथे जो माणूस बसलेला असतो त्याला भेटायला मी आलोय. त्याचा पत्ताच नाहीये कधीपासनं. तासभर झाला मला इथे बसून. दुसरीकडे बसण्यासाठी जागा नाही त्यामुळे त्याच्याच जागेवर बसलोय आणि त्याची वाट बघतोय. मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. माझा आणि चौकशी खिडकी मागच्या माणसाचा संवाद चालू झालेला बघताच आणखीन काही गरजू माणसांनी लगेच माझ्या मागे रांग लावून टाकली. खरी परिस्थिती सांगण्यासाठी मी मागे वळून तोंड उघडतो तोच मागचा माणूस म्हणाला,
चलो चलो काम हो गया ना तुम्हारा, चलो निकलो ना, अभी अभी हमारी बारी है, खाली पिल्ली मुसीबत मत दो हमको, चलो निकलो. मी आवंढा गिळला आणि खिडकी मागच्या माणसाकडे आता काय रडणार या माणसापुढे या स्टाईलमध्ये पाहिलं. पण तो होता कुठे जागेवर. रांगेतल्या प्रत्येक माणसाला खिडकीतला चौकशीवाला तो मी नव्हेच हे समजावून सांगावं लागणार, म्हणून तो मागच्या मागे कधीच अदृश्यही झाला होता. तेव्हा रांग फुगली होती आणि मी उगाच सगळ्यांचा खोळंबा करतोय अशी पाठीमागच्या माणसांची समजूत झालेली होती. तेवढ्या शेवटच्या नंबरचा एक दाढीवाला सरदारजी पुढे सरसावला. आपल्या कमरेवर लटकणाऱ्या सूर्यावर मायेनं हात फिरवत घोगऱ्या आवाजात म्हणाला, ओय क्या बात आहे भाई. मी तोंडातून आवाक्षर न उच्चारता तिथून धूम ठोकली आणि सरदारजीला चुकवण्यासाठी म्हणून निरनिराळ्या खिडक्यांसमोर लागलेल्या अनेक रांगांच्या घोळक्यातल्या एका रांगेत जाऊन मागच्या बाजूला उभा राहिलो. 4-2 सेकंदात माझ्या मागे आणखीन माणसं उभी राहिली. एकंदर परिस्थिती आटोक्यात असल्याचं बघून मी पुढच्या माणसाला विचारलं, अहो रजिस्टरसाठी कुठे उभं राहायचं? भले. तो माणूस माझ्याकडे बघत उद्गारला, म्हणजे सध्या तुम्ही कुठल्या रांगेत आहात मिस्टर? म्हणजे? मी आनंदातिशयानं विचारलं, ही रांग रजिस्टरसाठीच आहे? हो. तुम्हाला रजिस्टर करायचं आहे का? होय हो, मगापासून मी चौकशी करतोय, मी कारुण्यपूर्व आवाजात उत्तरलो. शेवटी नकळत का होईना पण रजिस्टर करणाऱ्या खिडकीचा मला शोध लागलेला होता. मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या, गळा दाटून आलावा. सत्याचाही शोध असाच नकळत लागावा असा एक आध्यात्मिक विचार माझ्या मनात डोकावला. त्यानंतर माझ्या हातातलं पाकिट निरखून बघून आणि मी रजिस्टर जन्मात पहिल्यांदाच करतोय हे मी सांगितलं नसलं तरी पटून त्या गृहस्थांनी मला जी माहिती पुरवली ती ऐकल्यानंतर रजिस्टर करणं हे सार्वजनिक टेलिफोनवरनं लाईन मिळवण्यापेक्षा अगर गुलबकावलीचं फूल मिळवण्यापेक्षा कठीण कर्म आहे हे मला कळून चुकलं. सर्वप्रथम मला त्या पाकिटाचं वजन करवून घेऊन नेमकी किती पैशांची तिकीटं पाकिटावर लावायला हवीत याचा शोध घ्यायला पाहिजे होता. त्यासाठी मला ती माहिती पुरवणाऱ्या खिडकीमागच्या माणसाची भेट घ्यायला हवी होती. पुन्हा आम्ही खिडकीतून डोकून पाहण्याच्या कार्याला स्वतःला वाहून घेतलं. एका खिडकीत एक माणूस वजन काटा घेऊन बसला होता. परमेश्वराचा शोध लागल्यावर जेवढा आनंद होईल तेवढा आनंद मला त्या वजनवाल्याला पाहून झाला. मी हातातलं पाकिट आत सरकवलं आणि म्हणालो, हे बघाव जरा किती वजन होत आहे. ते इसमाने मख्ख चेहऱ्यानं माझं पाकिट हातातून घेतलं आणि निरखून बघून ते वजन काट्यावर न टाकता माझ्या हातात टाकत तो म्हणाला, हा काउंटर फॉरेन रजिस्टरचा आहे, इंग्लंडचा नाही आहे. म्हणजे असं की इथे फक्त परदेशात पाठवायच्या रजिस्टर पाकिटाचं वजन करून मिळतं का? स्वदेशी पाकिटांवर बहिष्कार घालायला हा काटा काय परदेशातनं आयात केलाय का? मिस्टर, हे बघा, वाटेल ते विनोद करायला हे काही सर्वस्वी विनोदाला वाहिलेलं मासिक नाहीये, हे पोस्ट खातं आहे. चला पुढे चला. पुढे चला म्हणजे जणू याच्या दारावर आलेला मी भिकारी. मग इथल्या इथे भारतात रजिस्टर पाठवण्यासाठी कुठल्या खिडकीत वजन काट्याची सोय केली आहे? इथल्या इथे पाठवणार, खिडकी नंबर 72. चला. मी त्या खिडकीच्या कपाळावर बघितलं. ती खिडकी 4 नंबरची होती. म्हणजे आणखीन 68 खिडक्या मला ओलांडायच्या होत्या. 4, 5, 6, 7 करत मी पदयात्रा चालू केली आणि काही वेळानंतर अखेर एकदाचा मी 72 नंबर खिडकीच्या समोर येऊन उभा राहिलो. समोर बघितलं तर काय, अहो खरोखरच वजन काट्यासह एक माणूस बसलेला होता. त्याला कडकडून मिठी मारण्याची मला अनिवार्य इच्छा झाली, पण मी मनातल्या मनात दाबून धरून मी पाकिट आत ढकललं आणि म्हटलं, अहो जरा या पाकिटाचं वजन करून पहा ना. मशीन आउट ऑफ ऑर्डर आहे. उत्तर आलं, आउट ऑफ ऑर्डर आहे? अहो माझ्या डोळ्यासमोर तारे चमकले ना. हा म्हणजे नादुरुस्त आहे. त्यांनी मला इंग्रजीचं भाषांतर ऐकवलं आणि तो पुटपुटला, मराठी माणूस मागे पडलाय ना याचं कारण हे आहे बघा, इंग्रजीच्या नावाने त्याला बोंब. कसा येणार माणूस पुढे सांगा? बरं, मग आता काय करायचं?
मराठी माणसापेक्षाही हातातलं पाकिट रजिस्टर करणं ही गोष्ट मला महत्त्वाची होती. कशाला घाबरताय एवढे? 4 नंबरच्या खिडकीत जा, त्यांना सांगा इथलं मशीन बिघडलंय म्हणावं. अरे परत 4 नंबर? मी मटकन खाली बसायच्या बेतात होतो, पण तेवढ्यात तो म्हणाला, अहो त्यासाठी एवढे डोळे पांढरे करायची काय गरज आहे? समोर आहे खिडकी नंबर 4. हां, मी समोर बघितलं. 4 नंबरवर तो फॉरेनवाला माणूस बसला होता. अहो दोन्ही खिडक्यातलं अंतर फक्त 10 पावलं होतं, पण मगाशी 4 नंबरपासून 72 नंबरपर्यंत येण्यासाठी मी जी काही प्रभात फेरी मारली होती तिला 10 मिनिटं लागलेली होती. मी 4 नंबरकडे निघालो, पण मी अर्ध्या वाटेवर असताना माझ्याकडे लक्ष जाऊन तो फॉरेनचा माणूस ओरडला, अहो 72 नंबर म्हटलो ना मी. वजन काटा बोंबललाय त्या 72 नंबरचा, बिघडलाय. अरे 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 अरे, मग मघाशी सांगायला काय झालं होतं? आणि मग माझ्या हातातल्या पाकिटावर नजर फिरवत तो म्हणाला, त्याच्यावर लिहा रजिस्टर पोस्ट. घारू अण्णांनी पाकिटावर रजिस्टर पोस्ट लिहिलेलं असावं या समजुतीने मी गप्प होतो. पण वजन झाल्यावर मी त्यावर लिहिलं असतं तर काय वजनात फरक पडणार होता का? मी तसं म्हणालो सुद्धा, पण त्यावर तो माणूस एवढंच गोरगोरला, हा आमचा प्रोसिजर आहे, लिहा. मी मुकाट्यानं पाकिटावर रजिस्टर्ड पोस्ट विथ एडी असा मजकूर लिहिला. त्यानंतर त्या गृहस्थानं काट्यावर पाकिट टाकलं. 3-4 वेळा कोष्टकात बघून पेन्सिलने गिचमीड अक्षरात आकडा लिहिला. त्यानंतर तिकीट घ्यायच्या लांबलचक क्यूमध्ये मी सामील झालो. ही सगळी सामग्री जमवून मी मघाशच्याच रजिस्टर कसं करायचं असतं याचा पाठ देणाऱ्या त्या सद्ग्रहस्थाकडे गेलो. त्याच्यासमोर मी पाकिटावर तिकीटं चिकटवली. तो म्हणाला, तुम्हाला ते ॲक्नॉलेजमेंट कार्ड लावायला लागणार आहे, ते घेऊन या. मी पुन्हा धावपळ केली. ते कार्ड भरून पाकिटाला सुई दोऱ्यानं शिवून टाकलं. एवढं होईपर्यंत माझ्या सर्वांगातनं घामाच्या धारा व्हायला लागल्या होत्या. घाम पुसू टाकेपर्यंत क्यू सरकला. माझा नंबर आला. त्यातला माणूस माझ्यावर खेकसला, पाकिट काय देतोय, अगोदर नंबर घ्या. आता नंबर घेणं हा काय प्रकार आहे मला काय कळत नव्हतं. एवढ्यात माझ्या पुढच्या रजिस्टर एक्सपर्टने माझ्या हातात एक चिठोरं दिलं. चिठोरं पाकिटावर चिकटवण्याचं काम समोर आलं. आजूबाजूला डिंकाची बाटली नव्हती. मग आम्ही 4-5 जण डिंकाच्या बाटलीचा शोध लावण्यासाठी म्हणून डिटेक्टिव्हच्या आवेशात निघालो. शेवटी एकदाची ती बाटली सापडली, पण तिच्यातला डिंक उपयोगी पडायच्या लायकीचा नव्हता. थोडं पाणी ओतून त्याला चिकटता करण्याच्या हेतूने आम्ही पाण्याच्या शोधासाठी निघालो. बराच वेळ शोधूनही पाणी सापडेना. तेव्हा एखादी विहीर खोदायची योजना हातात घ्यावी का काय या विचारात आम्ही सगळे पडलो. तेवढ्यात कोणीतरी पोस्टमास्तरच्या टेबलावरचा पाण्यानं भरलेला ग्लास आणला आणि तो विहीर खोदायचा बेत आम्हाला रद्द करायला लागला. लगेच डिंक तयार झाला. नंबराचं चिटोरं चिकटवलं गेलं आणि मग उत्साहानं आम्ही पुन्हा लाईनमध्ये उभे राहिलो. आतला माणूस पेंगुळलेल्या डोळ्यांनी पावत्या फाडायला लागला. हां म्हणता माझी पाळी आली. मी पाकिट आत सरकवलं. त्यावर शिक्का मारून आतल्या इसमानं आत भिरकावून दिलं. पावतीवर पेन्सिलनी काहीतरी भरकटलं आणि टर्र दिशी पावती फाडून माझ्या हातात दिली. मोठ्या आनंदानं ती पावती घेऊन मी वळणार तेवढ्यात, पंडितराव, अहो पंडितराव थांबा हो, अशी आरोळी माझ्या कानावर पडली. मी समोर बघितलं. धावत आल्यामुळे सुटलेल्या कासोट्याचा बोंगा हातात धरून घारू अण्णा ऑलिम्पिक वेगानं माझ्याकडे येत होते. काय हो घारू अण्णा, काय झालंय काय? रजिस्टर केलं का? हो, आत्ताच सुटलो त्या धामधुमीतून. घात झाला असं म्हणून घारू अण्णांनी एवढ्या मोठ्यांदा कपाळावर हात मारला की सगळी माणसं आमच्याकडे बघायला लागली. खिडक्यांमागची जांभया देणारी पेंगुळलेल्या डोळ्यांची माणसं सुद्धा काम थांबवून माना उंच करून आम्हाला न्याहाळायला लागली. अहो काय असं काय करताय तुम्ही? काय झालंय काय सांगा ना. घोटाळा झाला हो, घोटाळा झाला. पुन्हा कपाळावर हात मारणं, पुन्हा रांगेतल्या लोकांनी चपापून आमच्याकडे बघणं, पुन्हा खिडकी मागच्या लोकांनी कामं थांबवून माना उंचावून पाहणं इत्यादी इत्यादी सुरू. अहो काय झालंय काय? ठमा काकू बरे आहेत ना? तिला काय धाड भरतीये? अहो पंडितराव काय केलं हो तुम्ही? काय झालं?
अहो रजिस्टर करण्यासाठी म्हणून जे पाकिट टेबलावर ठेवलं होतं ते तुम्ही नेलंच नाही तिथनं. मग मी आता रजिस्टर केलं ते काय होतं? आता काय सांगायचं हो तुम्हाला? अहो ते साभार परत आलेलं पाकिट होतं. हा, आता कपाळावर हात मारून घ्यायची पाळी माझी होती. अहो पण त्याच्यावर तिकीटं वगैरे नव्हती. अहो तो शेजारचा मध्या तो तिकीटं गोळा करतो. माझ्याकडे काहीही पोस्टाने आलं की तिकीट द्या म्हणून दारात उभा राहतो. सकाळी पाकिट आल्याबरोबर मी त्याच्यावरची तिकीटं फाडली आणि त्याला देऊन टाकली. बरं मग काय, साभार परतचं पाकिट काय उघडायचं म्हणून मी तसंच टेबलवर ठेवलं आणि तुम्ही ते पुन्हा पोस्ट करून टाकलंय. रजिस्टरचा खर्च करून पोस्टात टाकलं तुम्ही. आता ते सरळ पुन्हा माझ्याकडे येणार. तुमच्याकडे कसं काय येणार? अहो पंडितराव तुम्ही म्हणजे अगदी हे बुवा. अहो पाकिटावर पत्ता माझा आहे ना, आणि रजिस्टर करायची माझी पहिलीच खेप आहे हो. एवढं सगळं ते बोलल्यावर माझ्या डोक्यात प्रकाश पडलेला होता. जाऊ दे, त्यामुळे जरा घोटाळा झाला. काय जाऊ दे काय, ते रजिस्टर परत येईल तेव्हा मी घरी नसलो तर पोस्टमन ते हिच्या हातात देणार आणि मग ती त्या कथेचा 4 कप चहा बनवणार. घारू अण्णा सांगत होते. मी घड्याळात पाहिलं 2 वाजून गेले होते. म्हणजे मला पोस्टात येऊन 4 तासाचा काळ लोटलेला होता. हा 4 तासाचा काळ कसा गेला मला कळलंही नव्हतं. मनात एक संशय डोकावला म्हणून मी घारू अण्णांना विचारलं. ते जाऊ दे आता, त्याची काळजी सोडा अण्णा, पण एक विचारू का? तुम्ही 10 वाजता मला पोस्टात पाठवलं आणि तुमच्या लक्षात कधी आलं मी पाकिट वेगळंच नेलंय? लगेच आलं होतं. मग घारू अण्णा तुम्ही लगेच का नाही आला? हां पंडितराव, अहो रजिस्टर करायला किती वेळ लागतो हे काय मला ठाऊक नाही का? तरी आज लवकर बाहेर पडलात बरं तुम्ही. नाही तर एक पाकिट रजिस्टर करायला संध्याकाळचे 5 वाजतात. 5 आहात कुठे तुम्ही? अकस्मात वीज चमकावी आणि क्षणार्धात अवघं आभाळ उजळून निघावं त्याप्रमाणे घारू अण्णांचे उद्गार कानावर पडताच माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. वेळ कसा घालवायचा या गेल्या कित्येक वर्षांपासून सतावणाऱ्या प्रश्नाचं उत्तर शेवटी मला सापडलेलं होतं. युरेका युरेका. सध्या जेव्हा जेव्हा माझा वेळ जात नाही तेव्हा तेव्हा मी रजिस्टर करण्यासाठी पाकिटं घेऊन पोस्टात जातो. खरं सांगतो तुम्हाला, माझा 3-4 तासांचा वेळ अगदी मस्त जातो. पोस्ट खातं काढून माझ्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळवून देणाऱ्या लॉर्ड डलहौसी का कोणा महाभागाचे आभार कुठल्या शब्दात मानावेत हेच कळेनासं होऊन जातं. अहो त्यामुळे माझा जीव भांबावून गेला आहे. माझा जीव फार अस्वस्थ झालेला आहे. कुणाचे आभार मानू मी? सांगा ना, कुणाचे? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी लिखित एक विनोदी कथा. सध्या माझा वेळ मजेत जातो. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटत राहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा ऐकण्यासाठी. नमस्कार.